गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद चळवळीला मोठा धक्का बसला असून 11 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले। यामध्ये डीव्हीसीएम एरिया कमिटी सचिव कमांडर यांसारख्या उच्च पदांवरील माओवाद्यांचा समावेश आहे। या सर्वांवर शासनाने एकत्रित 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। पोलीस सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे सन 2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे। दरम्यान अधिकाऱ्यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केलंय। सर, आज गुढीपाडवाच्या दिवशी 11 माओवाद्यांनी जिल्हा पोलिसाला शरण आलं, काय माहिती? आज 11 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांनी सीआरपीएफच्या समोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यामध्ये एक डीव्हीसीएम रँकची, एक एरिया कमिटी सचिव रँक, एक पीपीसीएम, एक कमांडर, एक एसीएम असे 6 वरिष्ठ कॅडर्स एकूण इतर असे 5 आणि एकूण इतर 6 असे 11 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 68 लाख रुपयाची बक्षीस जाहीर केली होती। त्यामध्ये जुने कंपनी नंबर 10 मध्ये कार्यरत 2 कॅडर आणि सध्या ॲक्टिव्हमध्ये कंपनी नंबर 10 मध्ये कार्यरत 1 कॅडरचे समावेश आहे। त्यामध्ये एक सर्वात जुने यमुनाका म्हणून एक कॅडरचे समावेश आहे, जे एसीएम होती भामरागड एरिया दलमचे आणि 2024चे अंतपर्यंत ते भामरागड एरिया कमिटीमध्ये त्यांनी काम केलं आहे। 1982 मध्ये त्यांची भरती नक्षल चळवळीमध्ये झाली होती सुरुवातपासून। आणि आता हे 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीचे रेकॉर्डवर आज आमचे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल मुवमेंट एक पण दिसून येत नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या रेकॉर्डवर 6 माओवादी आता पण शिल्लक आहे। त्यापैकी फक्त एकच गिरानगोडा गावाचे राहणारे पुरुष माओवादी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे। इतर 5 जे आहे कंपनी नंबर 10चे ते छत्तीसगडचे रहिवासी आहे आणि त्यांचे पूर्ण मुवमेंट अबुजमाडे एरियामध्ये गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर सीमित आहे। तर मला विश्वास आहे की 31 मार्च 2026चे जे डेडलाईन आहे त्यांच्या पूर्वी ते आत्मसमर्पण करतील, अन्यथा आम्ही नक्षलविरोधी अभियान त्यांच्या विरुद्ध आणखी तीव्र करू। एसपराटी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।